नमस्कार मित्रांनो, यापूर्वी जे आपण प्राचीन भारताचे व्हिडिओ केले आहेत त्याला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। हे लक्षात घेऊन आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे प्राचीन भारतातील राजवटी संबंधीचा त्याचा विचार करणार आहोत। यामध्ये आपण शुंग घराणे, गुप्त घराणे, इंडो ग्रीक राजे, वर्धन राजघराणे, कुशाण राजे आणि ईशान्य भारतातील राजसत्ता यांचे MCQ म्हणजे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत। त्याचबरोबर काही स्पष्टीकरणही पाहणार आहोत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला TET परीक्षेसाठी विशेषतः आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमावरील प्रश्न विचारले जातात। जरी पाठ्यपुस्तकावर प्रश्न आधारलेले असले तरी काही प्रश्न हे आपल्या पदवीपर्यंतच्या ज्ञानाचा देखील विचार करणारे, आढावा घेणारे असतात। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण या घराण्यांचा विचार करताना थोडी अतिरिक्त माहिती देखील घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, विशेषतः TET परीक्षेच्या दृष्टीने देखील। तर तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेल्यानंतर शेवटच्या मौर्य राजाचे नाव काय होते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी आपल्याला 4थ्या ते 6व्या शतकातील भारत दाखवलेला आहे आणि हे जे साम्राज्य तुम्हाला दिसतंय ना, हे गुप्त घराण्याचं साम्राज्य आहे। आपण हे पुढे पाहूया। तर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेल्यानंतर शेवटच्या मौर्य राजाचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बृहद्रथ हे नाव होते। तर आता लक्षात घ्या, आपण 5-6 राजवटी पाहणार आहोत, त्यामुळे अनेक राजांचे नावं येतील। आपल्याला त्या नावामध्ये कन्फ्यूज न करता लक्षात ठेवायचं आहे। आणि कसं लक्षात ठेवायचं आहे, हा व्हिडिओ संपल्यानंतर मला वाटतं की तुम्ही विसरणारच नाही, तुम्हाला सर्व गोष्टींचं आकलन होईल। आपण वाटलं तर यानंतर एखादा व्हिडिओ या 3-4 व्हिडिओमधील ज्या राजवटी आणि आपण विचार केलेला आहे जनपदांचा, महाजनपदांचा, तर वन लाइनर क्वेश्चन्स पाहूया आणि एक रिव्हिजन असा व्हिडिओ त्यावर करूयात आपण। तर शेवटचा मौर्य राजा कोण होता? तर त्याचं नाव होतं बृहद्रथ हे नाव होतं, हे लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शेवटच्या मौर्य राजाची हत्या कोणी करून स्वतःची सत्ता स्थापन केली? म्हणजे हा जो बृहद्रथ होता शेवटचा मौर्य राजा, त्याची हत्या केली गेली आणि स्वतःची सत्ता स्थापन केली, तर ती कुणी केली? तर त्याचं उत्तर आहे पुष्यमित्र शुंग यांनी ही सत्ता स्थापन केली। हे नाव महत्त्वाचं आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, लक्षात ठेवा। पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथ या शेवटच्या मौर्य राजाची हत्या करून स्वतःची सत्ता स्थापन केली। म्हणजेच काय झालं, मग शुंग घराणं त्यापासून राज्य करू लागलं, मौर्य घराण्याची सत्ता त्यानंतर संपुष्टात आली। हे लक्षात घ्या। म्हणजे थोडक्यात काय, तर मौर्य घराणं, त्याच्यानंतर आता कोणतं घराणं आलं? शुंग घराणं आलं। हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर पुष्यमित्र शुंग ज्यांनी बृहद्रथची हत्या करून सत्ता स्थापन केली, शुंग घराण्याची स्थापना केली, तर हा पुष्यमित्र शुंग मग कोण होता आधी? तर तो होता मौर्य राजाचा सेनापती होता। हे लक्षात घ्या। म्हणजे मौर्यांचा तो सेनापती होता आणि त्यांनी राजाची हत्या करून मग स्वतःची सत्ता स्थापन केली। आता त्यानंतर आपण काय करूया की हे जे तुम्हाला या ठिकाणी पुस्तक दिसतंय, तर यामधीलच हे मॅटर आहे, स्मॉलेस्ट जनरल नॉलेज। याची 48वी आवृत्ती अजून आलेली नाही, मार्केटमध्ये 47वी आवृत्ती संपलेली आहे। तर थोडी अधिकची माहिती आपण या पुस्तकातून घेऊ, म्हणजे आपला वेळ वाचेल। तर या ठिकाणी मौर्य घराणे वगैरे सर्व घराण्यांची माहिती दिलेली आहे, परंतु आता आपल्याला या ठिकाणी शुंग घराण्याची माहिती घ्यायची आजच्या व्हिडिओमध्ये। पुष्यमित्र शुंग याने IS पूर्व 185 ते 149 या काळामध्ये त्याची सत्ता होती, राजवट होती। शुंग घराण्याचा तो संस्थापक होता। विदिशा ही राजधानी होती त्याची। लक्षात घ्या, शुंग घराण्याची राजधानी कोणती म्हणलं तर कोणती आहे? तर ती विदिशा ही राजधानी होती। ब्राह्मण धर्माचा तो अनुयायी होता। आता आपण अशोक पाहिले, सम्राट अशोक तो बौद्ध धर्माचा होता वगैरे, तर हा पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण धर्माचा अनुयायी होता। महर्षी पतंजली हे त्याचे पुरोहित होते। ही अधिकची माहिती आपण परीक्षेत विचारली जाऊ शकते, हे लक्षात घ्या। तर हे नाव खूप महत्त्वाचं आहे। महर्षी पतंजली हे याचे पुरोहित होते। कोणत्या राजाचे? पुष्यमित्र शुंगाचे। 2 वेळा त्यांनी अश्वमेध यज्ञ केला। UPSC मध्ये देखील हा प्रश्न बरेचदा विचारलेला होता आधी, की 2 वेळा अश्वमेध यज्ञ करणारा राजा कोणता? तर त्याचं नाव आहे पुष्यमित्र शुंग। त्याचे पुरोहित होते महर्षी पतंजली हे। त्यानंतर मग शुंग घराण्यामध्ये देवभूती हा अंतिम शासक होता। त्यानंतर वासुदेव कण्व हे पुढे जे घराणं आलं या ठिकाणी, तर त्यांनी देवभूतीची हत्या करून कण्व राजवटीची स्थापना या वासुदेव कण्वनी केली। शुंगाच्या राजवटीत भागवत धर्माचा उदय झाला व विकास झाला। वासुदेव व विष्णूची उपासना प्रचलित झाली यांच्या काळामध्ये। तर त्या अर्थाने घराणं महत्त्वाचं आहे, तुम्ही ते लक्षात ठेवा। बाकीची माहिती या ठिकाणी आपण इतर राजवटी ज्यावेळेस पाहू, सातवाहन, पांडे वगैरे, तर त्यावेळेस त्याची माहिती घेऊया। आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आपण तो कंटिन्यू करूया। पुढचा प्रश्न आहे, भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती किंवा ग्रीक राजे राज्य करत होते छोट्या छोट्या राज्यांमध्ये, तर त्यांना त्या ठिकाणी काय म्हटलं जायचं? तर त्यांना म्हटलं जायचं इंडो ग्रीक राजे असं म्हटलं जायचं।
म्हणजे भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात म्हणजे या भागामध्ये त्यावेळेस आपला उपखंड जो होता त्यावर आपलीच सत्ता असल्यासारखी होती, तर तो भारताचाच भाग असायचा त्या काळच्या. तर या वायव्य भागामध्ये ज्यावेळेस अलेक्झांडरनी स्वारी केली आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, परत जाताना काही ठिकाणी सत्रप नेमले होते हेही आपण पाहिलं. तर या वायव्य प्रदेशात ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती, तर त्या राजांना काय म्हटलं जायचं, तर इंडो ग्रीक राजे असं म्हटलं जायचं. आता या ठिकाणी हुन आहे, शक आहे, कुशाण आहे, यांचंही आपापलं महत्त्व आहे, वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या राजांना ग्रीक राजांना इंडो ग्रीक राजे म्हटलं जायचं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंडो ग्रीक राजामध्ये सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता, तर त्याचं उत्तर आहे मिनॅंडर. हे नाव महत्त्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. इंडो ग्रीक राजांमध्ये सर्वात महत्त्वाचा किंवा प्रसिद्ध राजा कोण होता, तर तो होता मिनॅंडर. तर हा का प्रसिद्ध होता तेही पुढे पाहूया. इंडो ग्रीक राजांमध्ये सर्वात प्रसिद्ध राजा मिनॅंडर होता, हे लक्षात ठेवा या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंडो ग्रीक राजांच्या नाण्यांवर एका बाजूला राजाचे चित्र असायचं. ही जी नाणी असायची तर एका बाजूला राजाचं चित्र असायचं आणि दुसऱ्या बाजूला कोणाचं चित्र असायचं असा प्रश्न आहे, तर देवतेचं चित्र असायचं. ग्रीक देवतेचं वगैरे चित्र त्यावेळी त्या नाण्यांवर असायचं. आपण अलेक्झांडरची नाणी पाहिलेली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजा मिनॅंडर. आपण पाहिलं की इंडो ग्रीक राजामधला सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता, मिनॅंडर. मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी यासाठी सांगतो की हे पुन्हा आठवत बसण्याची आपल्याला गरजच पडू नये. इंडो ग्रीक राजामध्ये जो प्रसिद्ध राजा होता मिनॅंडर, याला दुसऱ्या नावानेही ओळखलं जायचं. तर प्रश्न असा आहे की राजा मिनॅंडर याला कोणत्या नावानेही ओळखले जात असे, तर याचं उत्तर आहे मिलिंद या नावाने त्याला ओळखलं जात असे. राजा मिनॅंडर आणि बौद्ध भिक्खू नागसेन यांच्यातील बौद्ध तत्वज्ञानावरील चर्चेतून कोणत्या ग्रंथाची निर्मिती झाली. म्हणजे हा जो इंडो ग्रीक राजा होता मिनॅंडर आणि बौद्ध भिक्खू होता नागसेन, तर यांच्यामध्ये चर्चा झाली. तर बौद्ध तत्वज्ञानावरील एक चर्चा झाली आणि या चर्चेतून एका ग्रंथाची निर्मिती झाली, तर त्याचं उत्तर आहे मिलिंदपन्ह या ग्रंथाचं नाव आहे. तर लक्षात घ्या, राजा मिनॅंडर आणि नागसेन यांच्या दरम्यान बौद्ध तत्वज्ञानावर जी चर्चा झाली त्यातून एक पुस्तक तयार झालं, एक ग्रंथ तयार झाला. तर त्या ग्रंथाला काय म्हटलं जायचं, मिलिंदपन्ह असं म्हटलं जायचं. आता मिलिंदपन्ह, पन्ह म्हणजे काय, तर हा पाली भाषेत प्रश्न या शब्दाला पन्ह म्हटलं जातं. तर मिलिंदाने विचारलेले प्रश्न म्हणजेच मिलिंदपन्ह. म्हणजेच हे पुस्तक देखील कोणत्या भाषेत आहे, तर पाली भाषेमध्ये आहे. आपण पुढे पाहूया. ते पन्ह या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ काय आहे, लक्षात घ्या. पन्ह हा शब्द कोणत्या भाषेत आहे असा प्रश्न विचारला तर तो शब्द पाली भाषेत आहे, हे लक्षात घ्या. पन्ह या पाली भाषेतील शब्दाचा काय अर्थ आहे, तर त्याचा अर्थ आहे प्रश्न. म्हणजेच पन्ह म्हणजे काय, तर प्रश्न, हे लक्षात घ्या. त्यानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात मध्य आशियातून आलेल्या कोणत्या लोकांनी वायव्येकडील प्रदेशात म्हणजे या भागामध्ये वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये राज्य स्थापन केले, तर या प्रश्नाचं उत्तर आहे कुशाण. हे घराणं देखील महत्त्वाचं आहे. यांचा एक राजा खूप प्रसिद्ध होता. तर आपण पाहूया ती पुढे माहिती. तर इसवी सनाच्या पहिल्या शतकात मध्य आशियातून आलेल्या कोणत्या लोकांनी वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये राज्य स्थापन केले, तर त्याचं उत्तर आहे कुशाण. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात, लक्षात घ्या, गोल्ड कॉइन म्हणायचं आपण त्याला. तर सोन्याची नाणी पाडण्याची प्रारंभ कोणत्या राज्यांनी केला, सुरुवात कोणत्या राजांनी केली, तर त्याचं उत्तर आहे कुशाण राजांनी सुरू केली. तर भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात ही कुशाणांनी केली, हे लक्षात घ्या. आता हे जे कुशाण जे होते ना, तर त्यांनी काय केलं, त्यांच्या नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांची प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली होती, हे लक्षात घ्या. म्हणजे यांनी सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवातही केली आणि त्या नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा देखील याच कुशाण राजांनी सुरू केली होती, हे तुम्ही लक्षात घ्या. तर पुढचा प्रश्न आहे, कुशाण राजा कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला कोठपर्यंत पसरले होते. आता या ठिकाणी लक्षात घ्या, कुशाण राजाचं नाव आलेलं आहे. आपण पाहिलं कुशाण घराणे होतं ते, आणि कुशाण हा राजा नाही, तर कुशाण घराण्याअंतर्गत कनिष्क हा राजा अतिशय प्रसिद्ध राजा होऊन गेलेला आहे आपल्या भारतामध्ये. तर कुशाण राजा कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला कोठपर्यंत पसरले होते असं विचारलंय, तर त्याचं उत्तर आहे वाराणसीपर्यंत ते राज्य पसरलेलं होतं. म्हणजे एक साम्राज्य होतं त्याचं देखील त्या काळी विस्तारलेलं आपल्या या प्रदेशामध्ये. तर आपण हा जो कनिष्क आहे यावर प्रत्येक परीक्षेत अगदी MPSC UPSC मध्ये देखील प्रश्न विचारलेले असतात हमखास. तर आपण या कनिष्काची थोडीशी अधिक माहिती घेऊया आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. हे मॅटर देखील याच पुस्तकामधील आहे. तर या ठिकाणी पहा, कुशाण या
घराण्याचं किंवा या लोकांचं आगमन मध्य आशियातून झालं भारतामध्ये, तर पल्लवानंतर आगमन झालं, पण हा आपल्या सिलेबसचा भाग नाही आहे. तर हा जो कनिष्क राजा होता प्रसिद्ध, तर या संबंधीची माहिती घेऊया. तर कुशाणातील हा अतिशय पराक्रमी राजा होता. पुरुषपूर म्हणजेच आजचं जे पेशावर आहे पाकिस्तानमधील, ही त्याची राजधानी होती. तर तुम्ही जो नकाशा आहे आपला त्यामध्ये पाहू शकता की या ठिकाणी हे पुरुषपूर आहे. तर आज त्याला पेशावर म्हटलं जातं, आज ते पाकिस्तानमध्ये आहे. ही कनिष्काची राजधानी होती. परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला की कनिष्काची राजधानी कोणती होती, तर पुरुषपूर. आणि पुरुषपूरचं आजचं नाव काय आहे, तर पेशावर. आणि पेशावर हे ठिकाण आता कुठे आहे, तर ते आहे पाकिस्तानमध्ये. ही माहिती लक्षात ठेवा. इसवी सन 78 मध्ये शक संवत त्याने सुरू केला. आता आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे राष्ट्रीय प्रतीकांचा, तो तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. त्यावर देखील प्रश्न विचारला जाणारच आहे. मी त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. राष्ट्रीय दिनदर्शिकेसंबंधीची माहिती तुम्ही त्या ठिकाणी घ्या. तर हा जो कुशाण राजा आहे कनिष्क, याने इसवी सन 78 मध्ये काय केलं, तर त्याने शक संवत सुरू केला. चौथी बौद्ध धर्म परिषद याच्याच कारकिर्दीमध्ये कुंडलवन काश्मीर येथे पार पडली. हे लक्षात घ्या. कुठे झालेली, आपण मागे पाहिले एक अशोकाच्या काळात झालेली, तिसरी, आता चौथी जी बौद्ध धर्म परिषद आहे, आणि 4च आहेत एकूण, तर ती कुठे पार पडली, कुंडलवन काश्मीर येथे. आणि लक्षात घ्या, काश्मीर आणि वायव्य भारतातच या कुशाणांचं राज्य होतं असं आपण म्हटलेलं आहे. वाराणसीपर्यंत ते विस्तारलेलं होतं पूर्वेला. तर महायान पंथाचा म्हणजे बौद्ध धर्माचा जो एक पंथ आहे, महायान पंथाचा तो अनुयायी होता. अश्वघोष हा त्याचा राजकवी होता. तर हे नाव फार महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टीने. तर याच्या दरबारामध्ये अश्वघोष होता, तो राजकवी होता. चरक आपण म्हणतो सुश्रुत आणि चरक, तर हा चरक राजवैद्य होता त्याचा. वसुमित्र, पार्श्व, नागार्जुन, महाचेत, संघरक्ष इत्यादी महान पंडित याच्या दरबारात होते. हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुन्हा एकदा पहा, त्याचा राजकवी कोण होता कनिष्काचा, तर अश्वघोष होता. चरक हा त्याचा राजवैद्य होता. वसुमित्र, पार्श्व, नागार्जुन, महाचेत, संघरक्ष इत्यादी महान पंडित याच्या दरबारात होते. आणि याच्याच काळामध्ये गांधार शैलीचा विकास झाला. मागे आपण हा प्रश्न पाहिला आहे की गांधार शैली का विकसित झाली होती, तर अलेक्झांडरच्या आक्रमणाचा तो एक परिणाम होता. आपला ग्रीक वास्तुकलेशी संपर्क आला आणि ही शैली कनिष्काच्या काळामध्ये विकसित झाली. वात्सायनाद्वारे कामसूत्रची रचना देखील याच्याच काळामध्ये झालेली होती. हेही लक्षात ठेवा. तर कामसूत्र या ग्रंथाची रचना कोणी केली, तर वात्सायनाने केली होती. तर आपल्याला ग्रंथांची नावे, या पंडितांची नावे, व्यक्तींची नावे सर्व माहीत पाहिजे. त्यानंतर आपल्याला प्राचीन भारत अतिशय सोपा वाटेल. आपण त्यासंबंधी एखादा व्हिडिओ नंतर करूया. तर या ठिकाणी आपण कुशाण राजा जो कनिष्क प्रसिद्ध राजा होता, तर त्याची राजवट पाहिली. इतके महान लोक त्याच्या दरबारात होते अर्थातच, त्यामुळे तो स्वतः देखील तितका मोठा असल्यामुळे प्रसिद्ध पावला होता. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. कुशाण राजा कनिष्क याच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद कोठे भरवण्यात आली होती. आपण आत्ताच पाहिले त्या स्मॉलेज जनरल नॉलेजमध्ये की काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. काश्मीरमध्ये कुठे भरवण्यात आली होती, तर काश्मीरमध्ये कुंडलवन येथे ही परिषद भरवण्यात आली होती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की या बौद्ध परिषदांवर हमखास आपल्याला विचारलं जातं, त्यांना संगीती देखील म्हटलं जातं. तर आपण त्याची थोडक्यात माहिती घेऊयात आता. तत्पूर्वी या ठिकाणी हे पुरुषपूर आहे, जी कनिष्काची राजधानी होती. आज त्याचं नाव काय आहे, पेशावर. आज हे ठिकाण कुठं आहे, तर पाकिस्तानमध्ये आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर प्राचीन बौद्ध महापरिषदासंबंधीची माहिती घेऊया. तर तिसरी परिषद आपण पाहिली इसवी सन पूर्व 240 मध्ये झाली. पाटलीपुत्र येथे झाली, जी मगधची राजधानी होती. मोगलीपुत्र तिस्स हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते आणि सम्राट अशोकाच्या कारकिर्दीमध्ये ती झाली होती. आज आपण पाहतोय चौथी बौद्ध महापरिषद इसवी सन 72 मध्ये झाली. लक्षात घ्या, 72 मध्ये ही परिषद झाली. 78 मध्ये त्याने शक संवत सुरू केला होता. आपल्याला अशा पद्धतीनेच लक्षात ठेवायचं हे. चौथी बौद्ध महापरिषद इसवी सन 72 मध्ये कुंडलवन काश्मीर येथे झाली. वसुमित्र अध्यक्ष होते त्या परिषदेचे. कनिष्काच्या काळामध्ये ही परिषद पार पडली होती. आता दोन तर आपल्याला माहीत झाले, एक अशोकाच्या काळात, एक कनिष्काच्या काळात. मोगलीपुत्र तिस्सा आणि वसुमित्र हे अध्यक्ष होते. पाटलीपुत्राला पहिली झाली अशोकाच्या काळात, पाटलीपुत्राला कनिष्काच्या काळात, कुंडलवन काश्मीरमध्ये झाली. पण कुंडलवन ही काही कनिष्काची राजधानी नव्हती, तर त्याची राजधानी कोणती होती, पुरुषपूर होती, ज्याला आज पेशावर म्हटलं जातं. त्यानंतर मग पहिली बौद्ध परिषद इसवी सन पूर्व 483 मध्ये झाली होती. ती कुठे झाली होती, राजगृह बिहार. यालाच आपण राजगीर बिहार म्हणतो. आपला पहिला महाजनपदाचा व्हिडिओ तुम्ही पहा, त्यामध्ये तुम्हाला याचं नाव लक्षात येईल. आणि ही कशाची राजधानी होती हे तुम्ही मला सांगा आता कमेंटमध्ये. तर त्याचे अध्यक्ष महाकाश्यप होते आणि अजातशत्रूच्या काळामध्ये ही परिषद झाली होती. तर दुसरी जी
बौद्ध महापरिषद किंवा बौद्ध संगीती जी झाली होती ती 383 मध्ये झाली होती. ही वैशाली बिहारमध्ये झाली होती, आजचा बिहार येतो. तर सर्वकामिनी त्याचे अध्यक्ष होते आणि कालाशोकच्या काळामध्ये ही परिषद पार पडली होती. राजवटीचा विचार केला तर अजातशत्रू, कालाशोक, सम्राट अशोक आणि कनिष्क यांच्या काळामध्ये ही परिषद झाली होती. हे तुम्हाला या पद्धतीने लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे की अजातशत्रू, कालाशोक, अशोक आणि कनिष्क यांच्या काळामध्ये ही परिषद पार पडली होती. त्याचे अध्यक्ष देखील लक्षात ठेवणं फारसं अवघड नाही. राजगृह, वैशाली, पाटलीपुत्र आणि कुंडलवन या ठिकाणी झाली होती. आणि इसवी सन मी तुम्हाला मागे म्हटलं की अशा पद्धतीने इसवी सन आपण लक्षात ठेवायचे. त्या ठिकाणी हा सर्व काळ जो आहे पहिल्या 3 परिषदांचा तो इसवी सन पूर्व आहे. आणि चौथी परिषद जी आहे कनिष्काच्या काळात झालेली ती इसवी सन 72 मध्ये झालेली आहे. असाही प्रश्न आला की इसवी सन पूर्व काळामध्ये किती बौद्ध महापरिषदा झाल्या होत्या, तर 3 झाल्या होत्या आणि एक इसवी सनानंतर झाली, इसवी सन 72 मध्ये झाली होती. तर या ठिकाणी याच पुस्तकामध्ये इतरही महत्त्वाची माहिती आहे की चौथ्या बौद्ध धर्म परिषदेत बौद्ध धर्माचे हीनयान आणि महायान पंथात विभाजन झालं. आपण पाहिलं की हा कनिष्क महायान पंथाचा अनुयायी होता. त्रिपिटक हा बौद्ध धर्मियांचा महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. त्रिपिटिकांमध्ये विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक यांचा समावेश होतो वगैरे या गोष्टी या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. जैन धर्माची माहिती आहे. अशा प्रकारची खूप महत्त्वाची माहिती या पुस्तकामध्ये तुम्हाला आहे. तुम्ही हे पुस्तक आज तर उपलब्ध नाही आहे तुम्हाला, पण उपलब्ध झाल्यानंतर मी या ठिकाणी सांगेल आपल्या चॅनलवर, तुम्ही ते नक्की पहा. परीक्षेमध्ये हमखास यातूनच तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर कोणते? तर याचं उत्तर आहे कनिष्कपूर. लक्षात घ्या, कनिष्काने काश्मीरमध्ये कोणते शहर वसवले? त्याचं नाव काय आहे? कनिष्कपूर. तर असं म्हटलं जातं की श्रीनगरमध्ये कामपूर नावाचं जे गाव आहे ना त्यालाच कनिष्कपूर असं संबोधलं जात असावं त्या काळी. म्हणजे आज जे कामपूर नावाचं गाव आहे श्रीनगरजवळ तर त्यालाच काय संबोधलं जात असावं? कनिष्कपूर म्हणून त्या काळी कनिष्काच्या काळामध्ये संबोधलं जात असावं. पुढचा प्रश्न, बुद्धचरित आणि वज्रसूची ग्रंथांची तुम्ही वेगळी यादी करा किंवा तसा एखादा व्हिडिओ करू जर तुम्ही म्हटलं कमेंटमध्ये. तर बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ कोणी लिहिले आहेत? तर त्याचं उत्तर आहे अश्वघोष. आता हा अश्वघोष कोण होता? तर कनिष्काचा राजकवी होता. आपण पाहिलंय हे. तर अश्वघोष याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले आहेत. हे लक्षात घ्या. कनिष्काच्या दरबारात प्रसिद्ध वैद्य कोणता होता? तर आपण ती माहिती घेतलेली आहे की चरक हा प्रसिद्ध वैद्य कनिष्काच्या दरबारामध्ये होता. कुशाण राजांनी नाण्यांवर कोणाच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा सुरू केली? तर कुशाण राजांनी नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवतांच्या प्रतिमा वापरण्यास सुरुवात केली त्यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कनिष्काच्या सोन्याच्या नाण्यावर ग्रीक लिपीत लिहिलेला शाओ नानो शाओ कनेष्की कोशानो या लेखाचा अर्थ काय आहे? या वाक्याचा म्हणा, लेखाचा म्हणा किंवा या शब्दांचा म्हणा, काय अर्थ आहे? तर पहा, त्याचं उत्तर आहे राजाधिराज कनिष्क कुशाण. शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो याचा अर्थ काय होतो? राजाधिराज कनिष्क कुशाण असा त्याचा अर्थ होतो. हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कनिष्काच्या सोन्याच्या नाण्याच्या मागील बाजूस कोणाची प्रतिमा आहे? याचं उत्तर आहे गौतम बुद्धाची प्रतिमा आहे. कनिष्काच्या नाण्याचं चित्र आपल्या पुस्तकामध्ये आहे, पाठ्यपुस्तकामध्ये, ते तुम्ही नक्की पहा. कनिष्काच्या सोन्याच्या नाण्याच्या मागील बाजूस कोणाची प्रतिमा आहे? तर ती आहे गौतम बुद्धांची प्रतिमा आहे. हे लक्षात घ्या. गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय कोणत्या शतकाच्या शेवटी झाला? आता आपलं नवीन घराणं सुरू होतं या ठिकाणी. तर गुप्त राजघराण्याचा सत्तेचा उदय कोणत्या शतकाच्या शेवटी झाला? तर इसवी सन 3ऱ्या शतकाच्या शेवटी झाला. हे लक्षात घ्या. पहिलं शतक, दुसरं शतक, तिसरं शतक, तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की पहिल्या शतकात कोणाची राजवट होती, त्यानंतर मग 3ऱ्या शतकात कोणाची राजवट होती. आपण एक चार्ट केला तरी आपल्या लक्षात राहू शकतं. तर इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुप्त घराणे साधारणपणे किती शतके सत्तेवर होते? हे अतिशय महत्त्वाचं घराणे. या काळामध्ये आपल्या येथील समाजाची भरभराट होती. गुप्त घराण्याच्या काळाला सुवर्णकाळ देखील म्हटलं जातं. इथला गुप्त घराणे साधारणपणे किती शतके सत्तेवर होती आणि यावर हमखास प्रश्न देखील येतो परीक्षेमध्ये. तर 3 शतके म्हणजे साधारणतः 300 वर्ष राज्य होतं या गुप्त घराण्याचं. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि या ठिकाणी हा जो भाग दिसतोय आपल्याला हायलाईट केलेला, तर हे गुप्त साम्राज्य होतं. गुप्तांचं साम्राज्य होतं. 300 वर्ष, जवळपास 3 शतकं म्हणजे 300 वर्ष
त्यांची राजवट होती आणि या काळामध्ये अतिशय भरभराट या ठिकाणी घडून आली होती. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे श्रीगुप्त. कारण पहिला चंद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त, समुद्रगुप्त हे देखील गुप्त घराण्याचेच राजे आहेत आणि हे फेमस राजे आहेत. परंतु गुप्त घराण्याचा संस्थापक विचारला तर त्याचं उत्तर आहे श्रीगुप्त. हा गुप्त राजघराण्याचा संस्थापक होता, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्य विस्ताराची सुरुवात झाली. म्हणजे श्रीगुप्तांनी काय केलं, स्थापना केली त्या राज्याची. आणि कोणत्या राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्य विस्तारास सुरुवात झाली तर त्याचं उत्तर आहे पहिला चंद्रगुप्त याच्या काळामध्ये. पहिला चंद्रगुप्त याच्या काळामध्ये गुप्तांच्या राज्य विस्ताराची सुरुवात झाली. तर आपण या गुप्त घराण्याविषयी थोडक्यात या ठिकाणी माहिती घेऊया. म्हणजे पुढे प्रश्न देखील त्यावर आहेतच, परंतु आत्ता माहिती घेतली तर आपल्या दोनदा ते झाल्यामुळे लक्षात राहून जाईल. तर हे जे गुप्त राजघराणं आहे, पहिला चंद्रगुप्त फेमस राजा होता. गुप्त घराण्याचा खऱ्या अर्थाने संस्थापक याला म्हटलंय, परंतु ॲक्च्युअल कोण होता, श्रीगुप्त याच्या काळात झाली, त्यामुळे खऱ्या अर्थाने याला संस्थापक म्हटलं जातं. पहिला महान सम्राट आहे, पण पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या श्रीगुप्त हाच या राजघराण्याचा संस्थापक म्हटलं, हे लक्षात असू द्या. पहिला महान सम्राट आहे तो. महाराजाधिराज ही उपाधी होती आणि गुप्त संवताची सुरुवात त्यांनी केली होती. ही महत्त्वाची माहिती आहे परीक्षेच्या दृष्टीने. पहिला महान सम्राट आहे या घराण्याचा तो. महाराजाधिराज ही त्याची उपाधी आहे आणि गुप्त संवताची त्यांनी सुरुवात केलेली आहे. ज्याप्रमाणे 78 मध्ये कनिष्काने शक संवताची सुरुवात केली होती. समुद्रगुप्त पहिल्या चंद्रगुप्ताचा उत्तराधिकारी आहे तो. अतिशय पराक्रमी, म्हणजे याचा मुलगा आहे तो. तर अतिशय पराक्रमी आहे. एकाही युद्धात तो पराभूत झालेला नाही, म्हणून त्याला भारताचा नेपोलियन म्हणून त्याचा नामोल्लेख केला जातो. तर भारताचा नेपोलियन म्हणून कोणास ओळखलं जातं असा जो उल्लेख आला तर समुद्रगुप्तला म्हटलं जातं. तो गुप्त घराण्याचा होता. हरिसेन हा त्याचा दरबारी कवी होता, हे लक्षात घ्या. हरिसेन हा त्याचा दरबारी कवी होता. आपण पाहिलं की अश्वघोष हा कनिष्काचा दरबारी कवी होता, तर हरिसेन हा समुद्रगुप्ताचा दरबारी कवी होता. अश्वमेधकर्ता, कविराज, विक्रमक इत्यादी उपाध्या त्यांनी घेतल्या होत्या. म्हणजे या समुद्रगुप्तांनी अश्वमेधकर्ता, कविराज, विक्रमक इत्यादी उपाध्या देखील त्यांनी स्वतःच घेतल्या होत्या, हे लक्षात घ्या. यांनी गुप्त साम्राज्याचा फार मोठा विस्तार केला. आपण पाहूया पुढे. त्यानंतर दुसरा चंद्रगुप्त आहे या ठिकाणी. समुद्रगुप्ताचा उत्तराधिकारी येतो, त्याचा मुलगा होता. म्हणजे या समुद्रगुप्ताचा हा मुलगा होता. देवश्री, विक्रम, विक्रमादित्य, प्रतिरथ, सिंह विक्रम, सिंहचंद्र, परम भागवत, अजित विक्रम, विक्रमांक इत्यादी उपाध्या यांनी घेतल्या होत्या. शकांवर त्यांनी विजय मिळवला. कुणी दुसरा चंद्रगुप्त हा फेमस राजा आहे त्यांचा. आणि त्या प्रित्यर्थ त्यांनी चांदीची नाणी प्रसारित केली. असाही प्रश्न आला परीक्षेमध्ये, कारण आपल्याला पदवी लेवलपर्यंतचे प्रश्न विचारले जातात की कुशाणांना पराभूत केल्यामुळे दुसरा चंद्रगुप्त याने कोणती नाणी प्रसारित केली तर चांदीची नाणी प्रसारित केली. गुप्तांचा परम वैभवाचा काळ याच्या काळात होता. मी म्हटलं ना की सुवर्णयुग म्हटलं जातं यांच्या कारकिर्दीला. तर गुप्तांचा परम वैभवाचा जो काळ होता तो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये होता. पण दुसरा चंद्रगुप्त हा पहिल्या चंद्रगुप्ताचा मुलगा नव्हता, तर तो समुद्रगुप्तचा मुलगा होता. समुद्रगुप्त हा पहिल्या चंद्रगुप्ताचा मुलगा होता, हे लक्षात घ्या. साहित्य व कलांचे सुवर्णयुग म्हटलं जातं या काळाला. याच्या दरबारातील नवरत्न कोण होते पहा, तर कालिदास, धन्वंतरी म्हणजे राजवैद्य होता, क्षपनक, अमरसिंह, शंकू, वेताळ, भट्ट, घटकर्पर, वराहमिहीर, वरुची, फाहियानची भारत भेट याच्याच काळात झाली होती. आपण ही माहिती घेऊयात. फाहियान हा जो चिनी प्रवासी होता याची भारत भेट याच्याच काळात झाली होती, दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या. त्याच्या काळाची माहिती याच्या लिखाणातूनही आपल्याला मिळते. आणि हे सर्व नवरत्न होते त्याच्या दरबारातील. माहिती असली पाहिजे आपल्या प्राचीन भारताची आपल्याला, म्हणून. त्यानंतर कुमारगुप्त हा गुप्त काळातील सर्वाधिक अभिलेखांचा निर्माता आहे. पुस्तकामध्ये याचा उल्लेख नाही आहे आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये, पण पुढे आपल्याला पदवी लेवलला आहे. तर गुप्त काळातील सर्वाधिक अभिलेखांचा निर्माता. मयूराकृती चांदीची नाणी प्रसारित केली याने. मयूराकृती चांदीची नाणी प्रसारित केली. नालंदा विद्यापीठाची स्थापना याच्याच काळात झाली. लक्षात घ्या, कुमारगुप्ताच्या काळातच नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली. आता स्कंदगुप्त हा गुप्तांचा अंतिम पराक्रमी राजा, अंतिम राजा नाही तर अंतिम पराक्रमी राजा आहे तो. सुदर्शन सरोवराचा त्याने जीर्णोद्धार केला. आता पहा, चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन धरण उभारलं होतं जुनागड येथे, हे आपण पाहिलं होतं. तर या ठिकाणी सुदर्शन सरोवराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. हुनांचे आक्रमण व हुनांचा पराभव त्याने केला, त्यामुळे भारतीय सभ्यता व संस्कृतीचे रक्षण झाले. हे जे परकीय आक्रमक होते त्यांच्यापासून भारतीय संस्कृतीचे रक्षण स्कंदगुप्ताने केलं, त्यांचा पराभव केला. त्यामुळे आपली जी संस्कृती आहे, सभ्यता आहे, ती टिकण्यास मदत झाली. तर ही अधिकची माहिती आहे, परंतु मला वाटतं तुम्हाला नक्की आवडली असेल, कारण गरज आहे आपल्याला हे माहीत असणं. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर देखील. तर पुढचा प्रश्न आहे, समुद्रगुप्त याने तामिळनाडूमधील कोठपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश जिंकला होता.
तर हे पाठ्यपुस्तकातील प्रश्न आहे। तर या ठिकाणी त्याने कांचीपर्यंतचा प्रदेश जिंकला होता। समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखीन वाढवला। त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती। लक्षात घ्या, आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती। तामिळनाडूमधील कांचीपर्यंत, म्हणजे हे या ठिकाणी कांची तुम्हाला दिसतंय, त्याच्या म्हणजे पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्यांनी जिंकला होता। पण तो कांची हा काही त्याचा साम्राज्याचा भाग नव्हता, पण कांचीपर्यंत त्याच्या साम्राज्याचा विस्तार झाला होता, हे लक्षात घ्या। समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्यांनी मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयाग म्हणजे काय, पूर्वी अलाहाबाद म्हटलं जायचं, तर प्रयागच्या कोणत्या लेखात सविस्तर दिलेले आहे? त्याचं उत्तर आहे प्रयाग प्रशस्ती, ज्याला अलाहाबाद प्रशस्ती देखील म्हटलेलं आहे पुस्तकामध्ये। समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्यांनी मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभालेखामध्ये, आता या ठिकाणी जे प्रयाग आहे त्याच्या स्तंभालेखामध्ये सविस्तर दिलेले आहे। हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो, त्याला अलाहाबाद प्रशस्ती देखील म्हटलं जातं, हे लक्षात घ्या। तर हे ठिकाण या ठिकाणी आहे। तर प्रश्न जर असा आला की प्रयाग प्रशस्ती ही कोणाशी संबंधित आहे आणि जर राजाचं नाव दिलं तर ते आहे समुद्रगुप्त याच्याशी संबंधित, हे तुम्ही लक्षात घ्या। वीणा वादनात प्रवीण असलेला गुप्त राजा कोणता? तर त्याचं उत्तर आहे समुद्रगुप्त, कारण त्याची जी नाणी आहेत त्यावर देखील वीणा वाजवताना त्याचं एक चित्र कोरलेलं आहे। त्यामुळे वीणा वादनात प्रवीण असलेला गुप्त राजा कोणता? तर समुद्रगुप्त, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुसरा चंद्रगुप्त हा कोणाचा मुलगा होता? आपण पाहिलंय की हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता। श्रीगुप्त हा संस्थापक होता गुप्त घराण्याचा। पहिला चंद्रगुप्त त्याचा मुलगा होता समुद्रगुप्त, आणि समुद्रगुप्ताचा मुलगा होता दुसरा चंद्रगुप्त, हे तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या चंद्रगुप्ताने कोणकोणते प्रदेश जिंकून गुप्त साम्राज्याचा विस्तार वायव्येकडे वाढवला? तर त्याचं उत्तर आहे माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र या भागामध्ये, म्हणजे वायव्य भागाकडे त्यांनी गुप्त साम्राज्याचा विस्तार वाढवला। पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपली मुलगी प्रभावती, दुसऱ्या चंद्रगुप्ताची जी मुलगी होती प्रभावती, हिचा विवाह कोणत्या घराण्यातील राजाशी त्याने करून दिला? तर त्याचं उत्तर आहे वाकाटक। वाकाटक हे दक्षिणेकडील एक प्रबळ, ज्याला बलशाली म्हणता येईल असं घराणं होतं। या दक्षिणेकडील या ठिकाणी तुम्ही लिहिलेलं पाहू शकता की वाकाटक घराणं हे दक्षिण भागात होतं आणि अतिशय प्रबळ घराणं होतं त्या ठिकाणचं। तर दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह जो होता तो वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन कोणाशी करून दिला? हे नाव देखील आपल्याला माहीत पाहिजे, दुसरा रुद्रसेन। आता असा प्रश्न आला की दुसरा रुद्रसेन हा कोणत्या घराण्याशी संबंधित होता? तो वाकाटक घराण्याशी संबंधित होता, आणि या दुसरा रुद्रसेनशी प्रभावती ही दुसऱ्या चंद्रगुप्ताची जी मुलगी होती तिचा विवाह करून दिला होता, आणि त्यामुळे काय झालं तर दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी देखील या दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपले नातेसंबंध जोडले होते। दिल्ली जवळील मेहरौली येथे उभा असलेला लोहस्तंभ कोणत्या राजाच्या काळातील मानला जातो? आता हे ठिकाण लक्षात ठेवा, कुठे आहे? दिल्ली जवळ मेहरौली येथे उभा असलेला लोहस्तंभ कोणत्या राजाच्या काळातील मानला जातो? आता या ठिकाणी हे जे चौकोन दाखवलेलं आहे ते आधुनिक नाव आहे, इंद्रप्रस्थ ज्याला म्हटलं जायचं पूर्वी। तर दिल्ली या ठिकाणी किंवा त्याजवळ मेहरौली येथे उभा असलेला लोहस्तंभ हा दुसरा चंद्रगुप्त याच्या काळातील आहे। तो सुमारे 1500 वर्षाहून अधिक जुना आहे आणि तरी गंजलेला नाहीये, त्याला गंज लागलेला नाहीये। प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचं ते एक उदाहरणच आपल्याला म्हणता येतं किंवा प्रतीक म्हणता येतं। या लोहस्तंभावरील जो लेख आहे, या लोहस्तंभावर त्यावर चंद्र असं म्हटलेलं आहे, म्हणजे चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे, आणि त्या आधारेच त्याला काय म्हटलं जातं की हा दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील तो लेख असावा। मेहरौली येथील लोहस्तंभ किती वर्षाहून अधिक जुना आहे? आपण आत्ताच पाहिलं, सुमारे 1500 वर्षाहून अधिक तो जुना आहे। दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामधील तो असावा, आणि त्यावर चंद्र नाव कोरलेलं आहे। दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात चीनमधून भारतात आलेला बौद्ध भिक्खू कोण होता? तर त्याचं उत्तर आहे फाहियान हा होता, हे लक्षात घ्या। युआन श्वांग नाव पटकन आपल्या तोंडात येतं, पण फाहियान हा दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये चीनमधून भारतात आलेला बौद्ध भिक्खू होता। फाहियानच्या प्रवास वृत्तात गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन आढळते। त्याच्या मते शहरात गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य कोठे उपलब्ध होती। गुप्तांचा काळ म्हणजे भारतातील भरभराटीचा काळ होता त्यावेळेस। तर हा फाहियान जो आला होता त्यांनी वर्णन केलेलं आहे, पुस्तकामध्ये आहे, ते तुम्ही नक्की वाचा। तर या काळामध्ये गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य कोठे मिळायची? तर इस्पितळांमध्ये मिळायची, म्हणजे त्या काळी देखील दवाखाने होते आणि गरीब वैद्यकीय सेवा ही विनामूल्य त्या ठिकाणी दिली जायची। फाहियानने केलेल्या वर्णनानुसार गुप्त राजवटीतील लोकांना कोणत्या कामासाठी पूर्ण स्वातंत्र्य होते? तर त्यांना व्यवसाय निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं। इतर पर्याय आता या ठिकाणी दिलेले ते इम्पॉर्टंट नाही आहेत,
तर व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य त्या लोकांना होतं. ही महत्त्वाची बाब गुप्त राजवटीच्या काळामध्ये होती. हे फाई यांनी लिहून ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्या. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी झाल्यावर दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी कोणत्या राजाचे राज्य आकारास आले किंवा होते? तर प्रभाकर वर्धनचं होतं. आता या ठिकाणी कोणतं घराणं सुरू झालं? तर वर्धन घराण्याची माहिती सुरू झाली, हे लक्षात घ्या. गुप्त साम्राज्याचं सामर्थ्य कमी झाल्यावर दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन या राजाचं राज्य होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर वर्धन घराणे प्रभावी बनल्यानंतर म्हणजे प्रबळ बनलं ते घराणं हळूहळू, तर त्यानंतर मग सत्तेवर हर्षवर्धन नावाचा राजा आला. तो कोणाचा मुलगा होता? तर तो प्रभाकर वर्धनचा मुलगा होता. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार दक्षिणेला कोणत्या नदीपर्यंत झाला होता? तर तो नर्मदा नदीपर्यंत झाला होता, हे तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो, प्राचीन कामरूप म्हणजेच डॅश डॅश होय, तर आसाम. म्हणजे प्राचीन कामरूप हेच आजचे काय आहे? आसाम आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी आसाम आहे, या ठिकाणी कामरूप तुम्हाला नाव दिसतंय. तर पूर्वी कामरूप हे राज्य होतं, ते म्हणजेच काय? तर आजचं आसाम हे राज्य होय. हर्षवर्धनाचे, सम्राट हर्षवर्धनाचे कोणत्या राजाशी मैत्रीचे संबंध होते? तर कामरूपचा राजा भास्कर वर्मन. हे कामरूप आहे, याचा राजा जो होता भास्कर वर्मन, याच्याशी सम्राट हर्षवर्धनाचं म्हणजे वर्धन घराण्यातील जो पराक्रमी राजा होता हर्षवर्धन, त्याची मैत्री होती त्या ठिकाणी, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हर्षवर्धनाने त्याची राजधानी कोठे प्रस्थापित केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर त्याची राजधानी कोणती होती? कनौज. म्हणजे हर्षवर्धनची राजधानी जर विचारला आपल्याला तर तुम्ही काय सांगाल? कनौज ही हर्षवर्धनची राजधानी होती. आता या ठिकाणी नकाशामध्ये तुम्हाला दिसत असेल कनौज हे ठिकाण या ठिकाणी आहेत, तुम्ही पहा. तर वेगवेगळे राजे आणि त्यांच्या राजधानी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. आपण आत्ताच पाहिलं होतं कनिष्काची राजधानी जी पुरुषपूर होती. त्यानंतर इतर राज्यांच्याही राजधानी आपण पाहिल्या. तर ही सर्व माहिती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्याचा एखादा चार्ट करून आपण ठेवला तर आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाईल. पुढचा प्रश्न आहे, हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी कोण होता? तर बाणभट्ट हा राजकवी होता हर्षवर्धनाच्या दरबारातील. आपण पाहिलंय कालिदास कोणाच्या दरबारातील होता, अश्वघोष कोणाच्या दरबारात होता, चरक कोणाच्या दरबारात होता, हे पण आत्ताच पाहिलेलं आहे. हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये बाणभट्ट हा राजकवी होता. हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर बाणभट्ट यांनी लिहिलेला आहे. हर्षचरित हा ग्रंथ बाणभट्टने लिहिला, तो राजकवी होता हर्षवर्धनाच्या दरबारातील. त्यानंतर रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका हे 3 संस्कृत नाटके कोणी लिहिली? तर त्याचं उत्तर आहे सम्राट हर्षवर्धन. यानेच रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका ही 3 संस्कृत नाटके लिहिली, हे लक्षात घ्या. हर्षवर्धनाच्या काळात चीनहून भारतात आलेला बौद्ध भिक्खू कोण होता? तर त्याचं उत्तर आहे युआन श्वांग. हे नाव जास्त प्रसिद्ध आहे, तर लक्षात घ्या. हर्षवर्धनाच्या काळामध्येच युआन श्वांगने भारतास भेट दिली होती. हा चीनमधून भारतात आलेला बौद्ध भिक्खू होता. आता या ठिकाणी हर्षवर्धनाच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की हर्षवर्धनाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता, परंतु तो अतिशय उदार राजा होता. इतर धर्मांनाही त्यांनी उदारपणे आश्रय दिलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, युआन श्वांग नालंदा विद्यापीठात किती वर्षे राहिला होता? तर 2 वर्ष राहिला होता. आपण आत्ताच पाहिले की नालंदा विद्यापीठ हे कोणाच्या कारकिर्दीमध्ये स्थापन झालं होतं आणि याच नालंदा विद्यापीठामध्ये युआन श्वांग हा 2 वर्ष वास्तव्यास होता. युआन श्वांग चीनी प्रवासी होता जो हर्षवर्धनच्या काळामध्ये भारतामध्ये आला होता. युआन श्वांगने महाराष्ट्रातील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे लोकांविषयी गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे लोक कसे होते? तर पाहता प्राचीन भारतातील ही गोष्ट आहे जुनी, त्यावेळेस देखील महाराष्ट्रातले लोक कसे होते? तर त्याचं उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच महाराष्ट्रातील लोक मानी होते, उपकार स्मरतात आणि संकटात सापडलेल्यांना मदत करतात असं त्यांनी म्हटलंय. आणि पुढे भारतावर इतके परकीय आक्रमण झाले आणि शेवटी महाराष्ट्रामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने या सर्व आक्रमणांना थोपून धरलं गेलं. स्वराज्याची स्थापना आपल्या या ठिकाणी झाली. युआन श्वांगनी शेकडो वर्षापूर्वी महाराष्ट्रातील लोकांविषयी लिहिलं होतं. तर ते आजही मला वाटतं नक्की खरं वाटतं आपल्याला. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे, महाभारतात ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील कोणत्या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा आहे? अर्जुन म्हणजे हा पांडवापैकी एक अर्जुन आहे. तर महाभारतात ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील कोणत्या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा आहे? तर त्या राजकन्येचं नाव आहे उलुपी. हे नाव लक्षात ठेवा. उलुपीचा विवाह कोणाशी झाला होता? तर तो झाला होता अर्जुनाशी. हा अर्जुन म्हणजे महाभारतकालीन जे पांडव होते
त्यांच्यापैकीचा अर्जुन त्याचा उलुपीशी विवाह झाल्याचा उल्लेख आहे आणि ईशान्य भारतातील जे मणिपूर हे ठिकाण आहे, प्रदेश आहे, तर त्या प्रदेशातील राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची नोंद आहे महाभारतामध्ये. तिचं नाव आहे उलुपी. आपण आत्ताच पाहिलं की प्रभावती ही दुसऱ्या चंद्रगुप्ताची मुलगी होती आणि दुसऱ्या रुद्रसेन ह्या वाकाटक घराण्यातील राजाशी तिचा विवाह झाला होता. अशी माहिती आपण कोरिलेट केली तर आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जातं. कामरूप हे राज्य कोणत्या शतकात उदयाला आले, तर त्याचं उत्तर आहे इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये. आपण इसवी सनामध्ये अलीकडे येत जातोय आता. तर इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये कामरूप हे राज्य उदयाला आलं. कामरूप म्हणजेच आजचं काय, तर आजचं आसाम. या ठिकाणी हे कामरूप राज्य तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कामरूप राज्याचा संस्थापक कोण होता, तर त्याचं उत्तर आहे पुष्यवर्मन. लक्षात घ्या, वर्धन वेगळे आणि हे वर्मन वेगळे आहेत. वर्धन जे आहेत ते दिल्लीजवळ होतं त्यांचं, थानेसर वगैरे ठिकाणी, आणि वर्मन जे आहेत ते कामरूप राज्याशी संबंधित म्हणजे आजच्या आसामकडील होते. तर कामरूप राज्याचा संस्थापक कोण होता, तर पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. कामरूपचा राजा पुष्यवर्मनचा उल्लेख कोणाच्या स्तंभलेखात केलेला आहे, लक्षात घ्या. हा कामरूपचा जो राजा आहे पुष्यवर्मन याचा उल्लेख कोणाच्या स्तंभलेखात आहे, तर समुद्रगुप्ताच्या स्तंभलेखामध्ये उल्लेख आहे. समुद्रगुप्ताची जी प्रयाग प्रशस्ती आपण म्हणतो ती स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख कोणत्या नावाने केलेला आहे, तर प्रागज्योतिष्य म्हणून केलेला आहे. म्हणजे हे कामरूप जे आहे त्याचा उल्लेख प्रागज्योतिष्य म्हणून केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कामरूप राज्याची राजधानी प्रागज्योतिष्यपूर म्हणजेच आजचे कोणते शहर होय, तर आजचे गुवाहाटी शहर आहे. लक्षात घ्या, हे गुवाहाटी शहर म्हणजेच काय, तर प्रागज्योतिष्यपूर या ठिकाणी लिहिलेलं. तर प्रागज्योतिष्यपूर म्हणजेच आजचे गुवाहाटी शहर जे आसाममध्ये आहे. आणि आसामची राजधानी कोणची आहे, तर ती दिसपूर आहे. आपण परीक्षेच्या टेन्शनमध्ये आसामची राजधानी गुवाहाटी लिहितो, पण आसामची राजधानी दिसपूर आहे. आणि आसाममधील सर्वात प्रसिद्ध शहर कोणतं असेल तर ते गुवाहाटी आहे, ज्याला पूर्वी प्रागज्योतिष्यपूर म्हणायचे. आणि ही प्रागज्योतिष्यपूर ही प्राचीन कामरूप राज्य होतं आसाममध्येच, तर त्याची राजधानी होती, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकाचं नाव आहे पाठ्यपुस्तकामध्ये. तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात कामरूपचा उल्लेख किऱ्हादिया या ठिकाणी र आहे, किऱ्हादिया म्हणून केलेला आहे. किऱ्हादिया म्हणजेच काय, तर किरात लोकांचा प्रदेश. महाभारतामधील देखील आपल्याला किरातचा उल्लेख आढळतो. तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये कामरूपचा उल्लेख किऱ्हादिया म्हणजे आजच्या आसामचा उल्लेख किऱ्हादिया म्हणून केलेला दिसतो. तर किऱ्हादिया म्हणजे काय, तर किरात लोकांचा प्रदेश म्हणजेच काय, तर कामरूप असं त्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो हा प्रश्न, परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआनशांग गेला होता, त्यावेळी तेथील राजा कोण होता, म्हणजे युआनशांग हर्षवर्धनच्या काळात भारतामध्ये आला होता. या काळामध्ये आसाममध्ये कोण राज्य करत होतं, म्हणजेच कामरूपमध्ये, तर भास्कर वर्मन हा त्या ठिकाणी राज्य करत होता, हे लक्षात घ्या. म्हणजे युआनशांगनी इथेही भेट दिली होती, तर त्यावेळेस भास्कर वर्मन त्या ठिकाणी राज्य करत होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी काश्मीरचे नाव काय होते, तर कश्यपपूर असं नाव होतं काश्मीरचं. काश्मीरचं नाव काय होतं, कश्यपपूर हे नाव होतं. पुरुषपूर म्हणजे पेशावर आहे. कनौज ही हर्षवर्धनची राजधानी होती, हे लक्षात घ्या. पूर वगैरे शब्द त्या ठिकाणी नव्हता. तर कश्यपपूर असं काश्मीरला म्हटलं जायचं त्यावेळी. पुढचा प्रश्न, इसवी सनाच्या 7व्या शतकात करकोट घराण्याचे राज्य कोठे होते, तर ते काश्मीरमध्ये होते. म्हणजे काश्मीरमध्ये कोणत्या घराण्याचं राज्य होतं, इसवी सनाच्या 7व्या शतकात तर करकोट घराण्याचं राज्य होतं. कश्यपपूर असं म्हटलं जायचं काश्मीरला त्या काळी. पुढचा प्रश्न आहे, कलनाने त्याच्या कोणत्या ग्रंथात काश्मीरच्या राजांची माहिती दिली आहे. आता हा कलन कोणाच्या कारकिर्दीत होता ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर कलनचा ग्रंथ आहे रजतरंगिणी. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परीक्षेमध्ये, सर्व परीक्षांमध्ये, म्हणजे तलाठी भरती, पोलीस भरती, UPSC असो, टेट असो, कोणत्याही परीक्षेसाठी फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कलनाने त्याच्या कोणत्या ग्रंथात काश्मीरच्या राजांची माहिती दिली आहे, तर राजतरंगिणी या त्याच्या पुस्तकामध्ये त्यांनी काश्मीरच्या राजांची माहिती दिलेली आहे. परीक्षेत असं विचारलं जातं की राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर तो कलन याने लिहिलेला आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, राजा मिनॅंडर याने बौद्ध भिक्खू नागसेनी यांना विचारलेल्या प्रश्नातून तयार झालेल्या मिलिंदपन्न या ग्रंथाची भाषा कोणती आहे. आपण पाहिले मिनॅंडर म्हणजेच मिलिंद पण म्हटलं जातं त्याला. तर बौद्ध भिक्खू नागसेनी यांच्यासोबत चर्चा झाली, तर त्या चर्चेमधून जो ग्रंथ तयार झाला त्याचं नाव होतं मिलिंदपन्न. आणि या ग्रंथाची भाषा कोणती आहे, तर ती आहे
पाली भाषा आहे. म्हणजे मिलिंद पन्न हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे असं विचारलं तर तो पाली भाषेमध्ये आहे. आणि पन्न म्हणजे काय, तर या ठिकाणी त्याचा अर्थ होतो प्रश्न, म्हणजे मिलिंदनी विचारलेले प्रश्न या अर्थाने आपण ते लक्षात ठेवू शकतो. तर त्या ग्रंथाची भाषा पाली आहे आणि मिलिंद पन्न म्हणजे मिलिंद प्रश्न असं त्याचं भाषांतर आपल्या मराठीत होऊ शकतं. तर पुढचा प्रश्न आहे, हर्षवर्धनने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता. आपण पाहिले ते हर्षवर्धनने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता, परंतु तो इतर धर्मांविषयी देखील उदार असा राजा होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, सम्राट हर्षवर्धन दर 5 वर्षांनी स्वतःची सर्व संपत्ती कोणाला दान करत असे, तर तो दर 5 वर्षांनी त्याची संपत्ती प्रजेला दान करत असे. असं जर विचारलं की कोणता राजा करत होता, तर हर्षवर्धन करत होता. आणि कोणाला दान करत होता, तर तो प्रजेला दान करत होता. शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण गुप्तांच्या साम्राज्यात समाविष्ट नव्हते, तर त्याचं उत्तर आहे कांची. तर कांचीपर्यंतचा प्रदेश त्यांनी जिंकलेला होता. आपण पाहिलं कांचीपर्यंतचा प्रदेश त्यांनी जिंकला होता, विस्तार केला होता त्यांच्या प्रदेशाचा, पण प्रत्यक्ष कांची हे त्यांच्या साम्राज्याचं भाग नव्हतं. म्हणजेच खालीलपैकी कोणते ठिकाण गुप्तांच्या साम्राज्यात समाविष्ट नव्हते, तर कांची हे नव्हते. कांचीपर्यंत त्यांच्या साम्राज्याचा विस्तार झालेला होता. तर अशा प्रकारे आपण आज हे महत्त्वाचे प्रश्न या 5-6 घराण्यांवरचे पाहिले. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर तुमचे काही विचार असतील तर ते कमेंटमध्ये नक्की मांडा, त्याला नक्की उत्तर देऊ. त्याचबरोबर अनेक मित्र विचारतात की याची PDF कुठे मिळेल, तर आपलं जे विनायक घाळे स्टडी ॲप आहे तिथे एक नॉमिनल काही जो ॲपचा रेट ठेवावा लागेल, त्या रेटमध्ये आपण त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था जर करता आली तर ती नक्की करू. त्या ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घ्या आणि शक्य झालं की त्या ठिकाणी मी या PDF देखील अपलोड करेल. धन्यवाद.